नमस्कार, मीनस रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आपल्या भारतीय खाद्य संस्कृतीमध्ये ताटाची शोभा आणि जिभेची चव वाढवणाऱ्या भरपूर वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या केल्या जातात. चला तर मग आजच्या भागामध्ये आपण महाराष्ट्रातील पारंपरिक पद्धतीने केली जाणारी खमंग आणि चवदार अशी कारळ्याची चटणी कशी करायची हे पाहूया. मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तर ही चटणी करण्यासाठी इथे मी हे 1 वाटीच्या प्रमाणात कारळे घेतले आहेत. वजनी प्रमाणात हे 100 ग्रॅम इतके आहेत. तर कारळ्यांना काही भागांमध्ये खुरासणी देखील म्हटलं जातं, तर इंग्लिशमध्ये याला नायजर सीड असं म्हणतात. तर कारळे हे रंगाने काळपट, छोटे आणि थोडेसे लांबट आकाराचे असतात. आता हे कारळे ना मी स्वच्छ निवडून घेतलेत. यामध्ये बारीक बारीक खडे असतात, त्यामुळे अगदी बारकाईने हे निवडून घ्यायचे, पाखडून घ्यायचे. तर या 1 वाटी कारळ्यांसाठी इथे मी पाव वाटी लसूण घेतलाय, 1 चमचा लाल मिरची पावडर आणि 2 चमचे कांदा लसूण मसाला, त्याचबरोबर चवीपुरतं मीठ घेतले आणि हे मसाले मी ह्या पोहे खायच्या चमचाने मोजून घेतलेले आहेत. आता हे कारळे आपल्याला व्यवस्थित खमंग असे भाजून घ्यायचे. तर त्यासाठी इथे मी एक पॅन गरम करून घेतलाय. आता यामध्ये हे भाजायचे. तर सुरुवातीला ना गॅसची फ्लेम ही मध्यम ठेवायची आणि एकदा का हे कारळे गरम झाले की गॅसची फ्लेम एकदम कमी करून साधारण 3 ते 4 मिनिटभर हे सतत परतत भाजून घ्यायचे. तर अशा पद्धतीने ना मंद गॅसवर हे भाजले गेले ना तर हे खमंग भाजले जातात. शिवाय आपण जी चटणी बनवणार आहोत ना ती जास्त दिवस टिकते, त्याला कुबट असा वास देखील येत नाही. त्यामुळे हे व्यवस्थित असं भाजणं गरजेचं आहे. आता हे भाजलेत, हे कसं ओळखायचं तर तुम्ही बघू शकता याचा रंग ना हलकासा पांढरट असा झालाय. शिवाय ना हे चांगले तडतड असे उडू लागलेत आणि याचा खमंग असा सुवास दरवळू लागलाय. बस एवढेच आपल्याला हे भाजून घ्यायचे, यापेक्षा जास्त भाजायचे नाही, नाहीतर हळूहळू यातलं तेल रिलीज व्हायला लागतं आणि याची चव कडवट लागते. आता हे चांगले भाजून झालेत, हे काढून घेऊया आणि पूर्णपणे गार करून घ्यायचे. तर आता इथे बघा हे पूर्ण गार झालेत, अजिबात कोमट देखील नाही आहेत. आता सर्वात आधी मिक्सरमधून आपल्याला हे कारळ वाटून घ्यायचं आहे आणि इथे महत्त्वाचं म्हणजे ना मिक्सरचं भांडं देखील एकदम कोरडं असणं खूप गरजेचं आहे, नाहीतर हे व्यवस्थित वाटले जाणार नाहीत. आता हे अगदी बारीक असं आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने हे वाटून घ्यायचं आहे एकदम बारीक असं. आता हे आपण दुसऱ्या एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि याच भांड्यात आपल्याला लसूण वाटून घ्यायचं आहे. तर हा क्रम तुम्ही लक्षात ठेवा की पहिल्यांदा आपल्याला कारळ बारीक करायचं आणि त्यानंतर लसूण करायचं. आधी जर लसूण बारीक केला ना तर लसणीमुळे त्या भांड्याला ओलावा पकडतो आणि मग कारळे नीट बारीक होत नाहीत. त्यामुळे सर्वात आधी आपल्याला कारळेच बारीक करून घ्यायचे. तर आता इथे बघा लसूण देखील चांगला असा वाटून झालाय. आता यामध्येच आपल्याला वाटलेलं कारळ घालायचं आहे आणि यासोबतच आपल्याला बाकीचं इतर सगळं साहित्य घालायचं आहे. म्हणजेच यामध्ये जाईल लाल मिरची पावडर, कांदा लसूण मसाला आणि चवीप्रमाणे मीठ आणि हे सर्व आपल्याला मिक्सरमध्ये एकत्रित असं वाटून घ्यायचं आहे. तर इथे बघा काय मस्त परफेक्ट अशी ही चटणी वाटली गेली आहे आणि इतका मस्त खमंग असा सुवास दरवळतोय ना या चटणीचा. तर तुम्ही ही चटणी ना नक्की करून बघा. आता ही चटणी ना एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आणि वाटताना ज्या काही गुठळ्या वगैरे झाल्या असतील ना त्या हाताने व्यवस्थित अशा मोडून घ्यायच्या. आणि ही चटणी ना वाटल्यानंतर थोडीफार गरम असते, त्यामुळे लगेचच डब्यामध्ये किंवा बरणीमध्ये भरून ठेवायची नाही. एक एक अर्धा तास तरी ही अशीच ठेवायची आणि त्यानंतर एका हवाबंद बरणीमध्ये भरून ठेवायची. 15 दिवस काय तर महिनाभर ही चटणी ना आरामात टिकते. तर अशा पद्धतीने तयार आहे इथे मस्त खमंग आणि चवदार अशी ही कारळ्याची चटणी. आजचा हा चटणीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ना तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आपल्या मीनल्स रेसिपीज या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, धन्यवाद.